श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। 15 जूनला असणारे अधिक महिन्याची सोमवती अमावस्या आणि या अमावस्येचा लाभ आपण 100% घेतला पाहिजे। काय करायचं आहे, काही असे उपाय करायचे आहे जेणेकरून पितृदोष दूर होईल, आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदेल। आणि खूप छोटेसे असे उपाय असणार आहेत जे तुम्ही रोजच्या जीवनात वापरत असाल किंवा करत असाल। तर 15 जूनला न विसरता पहाटे, म्हणजे जेव्हा ब्रह्ममुहूर्त असेल किंवा पहाटे तुम्ही जेव्हा उठता तेव्हा आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील गंगाजल जे आहे ते मिश्रित करून अंघोळ करा। स्वच्छ वस्त्रे कपडे परिधान करा। गंगाजल नसेल, गुलाबजल किंवा थोडीशी हळद त्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करा। दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये सकाळी जो स्वयंपाक बनलेला असेल, पोळी भाजी जे काही तुम्ही सकाळी ताजं फ्रेश बनवलेले असेल त्याची थोडासा भाग नैवेद्य म्हणून कावळ्याला किंवा म्हणजे आपल्या पितरांच्या नावाने तो काढायचा आहे। कावळ्याने खाल्ला तरी चालेल किंवा इतर कोणत्याही पक्ष्याने खाल्ला तरी चालेल। तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही कणिक मळाल, ज्वारी, गहू ज्याचं कणिक असेल ते जेव्हा मळाल त्याच्यातील थोडा भाग घ्या, त्याच्यामध्ये साखर मिश्रित करा आणि त्याचे छोटे छोटे पेढे तयार करा। आणि ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडाल, कामानिमित्त बाहेर जात असाल किंवा नसालही तरीही जवळच असलेलं कोणतंही वडाचं, पिंपळाचं झाड, कोणतंही मोठं झाड असेल त्या ठिकाणी ते पेढे ठेवा। म्हणजे काय होईल, कीटक मुंग्या ते पेढे खातील। ते एक प्रकारचं अन्नदान आहे आणि मी नेहमी सांगते की अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं। त्यामुळे ह्या सोमवती अमावस्येला तुम्हाला हे 3 उपाय 100% करायचे आहेत। करून बघा, त्याचा बेनिफिट 100% होतो आणि अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या ही खूप लाभदायक आहे। आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।